गुड मॉर्निंग मित्रांनो, येत आहे काय लंडनला? हो, लंडनला चाललोय, पण चिपळूणपासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या लंडनमध्ये नाही, तर चिपळूणपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या आहे ना, निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या लंडन रोडला चाललोय. चला तर मग माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा अनुभव देऊया. इथे कसं यायचं ना ते सुरुवातीला तुम्हाला सांगतो. आता हा समोरचा रस्ता दिसतोय तो तुम्हाला चिपळूणपासून गोळकोटकडे येणारा मार्ग हा आहे तो चर. इथे आपल्याला आहे ना बऱ्याचशा मगरी सुद्धा पाहायला मिळतात. तिथे 2-3 बिळं सुद्धा आहेत. एक मगर तिथे आहेत, आता झूम करून तुम्हाला बघायला लागेल. इथे मगरी असतात आणि इथूनच सरळ गेलं ना की डाव्या साईडला रोड जातो तो करंजेश्वरी मंदिरात आणि उजव्या साईडला जातो तो गोळकोट किल्ला आणि धक्क्याजवळ. त्या धक्क्याच्या इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे ते लंडन रोड के. चला तर मग वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रस्तुत चिपळूण डायरीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. निसर्गरम्य वातावरणात आलं. आता सकाळचे वाजलेत 7 आणि समोर बघा व्ह्यू कसला जबरदस्त आहे. समोर आहे ती मजरे काशी, हा गोळकोटचा भाग, हा गोळकोट धक्का, इकडे ब्रिज आहे आणि आपल्याला जायचं आहे ते समोर कालुस्ते गावातील लंडन रोडकडे. सुंदर निसर्गरम्य वातावरणात असलेला हा रोड आहे. तुम्ही व्ह्यू बघाल ना, क्लास एक नंबर आहे. आपण आहे ना वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रस्तुत आहे ना चिपळूण डायरी जी सिरीज केली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी पर्यटन स्थळं असतील, मंदिरं असतील, देवस्थान आहेत, मस्जिद आहेत, ह्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत सकाळचे तुम्ही आता समजा फिरायला आलात आणि फिरायला आल्यावर सकाळ वॉक करायचं तर कुठे यायचं? इकडे या. हे बघा इथे व्यायामसुद्धा करतात आणि लंडन रोडला वॉक करणे म्हणजे आहे ना अविस्मरणीय अनुभव असणार आहे. तर चला लंडन रोड दाखवतो. गोळकोट टू कालुस्ते ह्या ब्रिजवरून पलीकडे जात होतो, पण आहेत ना जुने दिवस आठवले. ते म्हणजे शाळेचे. सकाळची थंडीतनं शाळा असली कसं असं स्वेटर घालून जायचं मस्तपैकी आणि असं खेळायला सोडलं ना की कसलं भारी वाटायचं. जाम मजा यायची. शाळेचे दिवस आठवले ते, म्हणून जस्ट थांबून खास व्हिडिओ केली. सुंदर अनुभव असतो हा शाळेतला. शाळेतले दिवस आहेत ना कधीच विसरू शकत नाहीत. जबरदस्त. चला जास्त वेळ घालवत नाही, लंडन रोडकडे जाऊया. फायनली आलोय लंडन रोडवर. आता धुक्यामुळे तुम्हाला सांगतो फक्त ते दिसणार नाही. ही आहे वाशिष्ठी नदी, मजरे काशी गाव. समोर जो धुक्यात लपलाय ना तो गोळकोटचा धक्का. आपण ब्रिजवरनं क्रॉस करून इकडे आलो ते डायरेक्ट लंडन रोडला. कालुस्ते खुर्द हे गाव आहे आणि समोर तुम्हाला आतमध्ये पूर्ण वस्ती पाहायला मिळते. निसर्गाच्या वातावरणात आपण एन्जॉय करतोय आणि इकडे आहेत ना अनेक छोटी अशी बेट आहेत आणि ह्या बेटांवर आहेत ना खूप साऱ्या मगरी आहेत. इथे आहेत ना क्रोकोडाईल सफारीसुद्धा केली जाते. म्हणजे ह्या सीझनमध्ये म्हणजे पावसाळा संपला की क्रोकोडाईल सफारीसुद्धा तुम्हाला करता येते. खाली दिलेले नंबर आहेत ना त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची सफारी बुक करू शकता. HM परकार म्हणजेच हसन मोहम्मद परकार यांच्या नावाने हा रोड आहे. लंडन रोड या नावाने हा प्रचलित आहे आणि रोड आहे ना एकदम छोटासा आहे, पण अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा रोड आहे. वाशिष्ठी नदीचं दर्शन आहे ना संपूर्ण रोडवरून होतं. आपण तुम्हाला थोड्या वेळात दाखवतोच. आणि इथल्या घरांची ठेवण बघा तुम्ही मित्रांनो. पक्की घरं आहेत आणि कौलारूसुद्धा आहेत. पक्की घरं आणि कौलारू घरं दुमाळ्याची असून सुद्धा आहे ना अगदी मजबूत आहेत. म्हणजे ही जवळजवळ 50-50, 60-60 वर्ष जुनी घरं असून सुद्धा आहे ना पक्क्या पद्धतीने तेव्हा बांधलेली होती. हे विशेष कौतुक करण्यासारखं आहे. जागोजागी आहेत ना आपल्याला छोट्या बोट पाहायला मिळतात. तिथे एक आहे, इथे 2 आहेत आणि आहेत ना इथे मागच्या साईडला पूर्वी एक रॉयल पार्क म्हणून होतं. रॉयल पार्कमध्ये आहेत ना खेळणी वगैरे भरपूर होती. म्हणजे इथून बोटी करायच्या, बोट करून आपल्याला आतमध्ये त्या बेटाच्या पलीकडे जायला लागायचं. बोटीवरनं जाण्याचा जो आनंद होता ना तो भारी होता. 50 रुपये फक्त तिकीट होतं तेव्हा आणि पर हेड 50 रुपये तिकीट असून सुद्धा आहे ना तो जाण्याचा आनंद होता, तो भारी होता. आणि तिथे जवळ 1-1.5 तास आपण पार्कमध्ये एन्जॉय करायचो. वेगवेगळी खेळणी होती. निसर्गाच्या वातावरणात चारी बाजूला पाणी आणि मध्ये आपण हे बघण्यासारखं होतं. तो आनंद वेगळाच होता. 2021च्या पुरामध्ये आहे ना ते काही डॅमेज झालं आणि त्यानंतर ते बंदच आहे. बघूया पुन्हा सुरू होतं आहे काय ते बघू. आता आहे ना आपण लंडन रोड तर पाहिला. आता मगाशी जे दाखवलं आपण गोळकोटच्या धक्क्यावर होतो तेव्हा मजरे काशी गाव तुम्हाला समोर दाखवलं, तिथे सुद्धा आपण जाऊया. लंडन रोडवरील वाशिष्ठीच्या तीरावर आलो आहे. संपूर्ण हा असा लंडन रोड आणि एक जागा भेटली आपल्याला इथे. पायऱ्या उतरून आहे ना आपण वाशिष्ठीच्या तीरावर जाऊ शकतो. इथपर्यंत आहे ना हे बघा ही पायरी जी तुम्हाला दिसते इथपर्यंत पाणी वर चढतं. म्हणजे बघा जवळजवळ अजून 7-8 फूट पाणी आहे ना वाढेल. आता ओहोटी सुरू आहे त्यामुळे पाण्याची लेवल थोडी कमी आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, समोर आहे ना
जे घर दिसते ते घर नाही, गोठा आहे ॲक्च्युली. इथे म्हैशी वगैरे बांधलेले असतात आणि ह्या म्हैशी आहेत ना काही वेळेला पोहतसुद्धा इकडे येतात. पलीकडे यायचं असेल तर बेट आहे पूर्ण, त्यामुळे म्हैशींना खाण्यापिण्यासाठी काय अडचणी येत नाही. परंतु मगरी असून सुद्धा आहेत ना इथे कोणालाही त्रास नाही, हे विशेष म्हणजे सांगायला लागतं. कारण की त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे या म्हैशी आहेत. त्या म्हैशी इथनं कधी कधी पोहतसुद्धा इथे येत असतात. कालुस ते खुर्दमधील आपण लंडन रोड पाहिला आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत ते मजरेकाशी या गावात. समोर तुम्हाला मस्जिद जी दिसते ना त्या भागात आपण जाणार आहोत. सुंदर निसर्ग आहे आणि आहे ना बऱ्याच वेळा गोळकोट आणि इकडची लोक जर पलीकडे जायचं असेल ना तर इथे असलेल्या बोटीतून जातात. आता आपण गाडीतून जाणार आहोत, म्हणजे आपली टू व्हीलर आहे. टू व्हीलरमधून आपण मजरेकाशीत कसे पोहोचणार ना ते तुम्हाला दाखवतो. आत्ता मी उभा आहे ते गोळकोटमधील हनुमान मंदिराजवळ. इथे आहेत ना काही वेळेला बोटीसुद्धा असतात आणि धक्क्यावर सुद्धा असतात. मित्रांनो, आता आपण लंडन रोड पाहिला, गोळकोटचा धक्का पाहिला आणि त्यानंतर आता आपण ते मजरेकाशीला जातोय. हे बघा, मजरेकाशीला जाण्यासाठी आहे ना समोर दिसतोय तो मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवेपासून पेढे गावात यायचं आणि पेढे गावातून मजरेकाशीला जाण्यासाठी रोड आहे, तिथे आपण आता डायरेक्ट जाऊया. मित्रांनो, आता मी आलो आहे मजरेकाशी गावात. मजरेकाशीत गावात येण्यासाठी आहे ना जास्त कुठे आडवाट नाही आहे. मुंबई गोवा हायवेपासून आपण पेढे गावात आलो की पेढे गावात आल्यानंतर मजरेकाशी नावाचा बोर्डच दिलेला आहे. त्या बोर्डापासून फक्त आतमध्ये यायचं आहे आणि असा तुम्हाला निसर्ग पाहायला मिळेल. हे ना छोटे छोटे शेततळी आहेत, शेताच्या बाजूला असलेली तलाव वगैरे इथे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आता आपण थेट जायचं आहे ते मस्जिदीजवळ. मित्रांनो, फायनली आपण आलो आहे आता मजरेकाशी गावात. मजरेकाशी गाव आहे ना जाम भारी आहे. सकाळचा आता कोंबडा आरवायला लागला आहे आणि मगाशी आहे ना आपण समोर होतो, समोरून आपण इकडची बाजू दाखवत होतो आणि इथे ना तुम्हाला वाशिष्ठी नदीचं आहे त्याच्या बाजूला आहे ना उर्दू शाळासुद्धा पाहायला मिळते. आणि ही मजरेकाशीची मस्जिद, सुंदर व्ह्यू आहे. वाशिष्ठी, समोर गोळकोट धक्का, कालुस ते गोळकोट गाव आणि हे मजरेकाशी गाव आणि त्यातली ही मस्जिद. सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतोय तो मजरेकाशी गावात. मजरेकाशी गावातले आहेत ना घरं आहेत ना हे फार जुन्या पद्धतीची बांधलेली मला पाहायला भेटली. काही घरं लाकडी आहेत, कौलारू आहेत, सुंदर अशी पाहायला भेटली. ती सुद्धा आता आहे ना जाता जाता पाहूया. मित्रांनो, माझ्या मागे तुम्हाला घरं दिसत आहेत ना, ही पहा जुन्या पद्धतीचीच आहेत. 40-50-100 वर्ष जुनी घरं आहेत आणि आहे ना मगाशी जसं कालुस ते गावात आपण पाहिलं की जुन्या ठेवणीची घरं आहेत, त्या पद्धतीचीच ही घरं आहेत. बघा, जुनी आहेत, कौलारू आहेत आणि लाकडी बांधकाम असलेली मजरेकाशीतली सर्व ही घरं पाहायला मिळतात आपल्याला. मित्रांनो, आता आपण मस्जिदीच्या इथे गेलेलो आणि मजरेकाशी गावातलं हे हनुमानाचं मंदिर, मारुतीरायाचं सुद्धा आत्ताच आपण दर्शन घेतलं. आणि तुम्हाला इथनं समोरचा व्ह्यू बघायला भेटला ना तर समोर वाशिष्ठी नदी आहे आणि सोबतच गोळकोटचा किल्लासुद्धा इथून पाहायला मिळतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आहे ना आपण गोळकोट पाहिलं, गोळकोटचा धक्का पाहिला, त्यानंतर कालुस ते गावातील, कालुस ते खुर्दमधील लंडन रोड पाहिला आणि मजरेकाशी गावसुद्धा पाहिलं. आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चिपळुणातील पर्यटन वाढवण्यासाठी आहे ना ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सच्या पुढच्या व्हिडिओत. चला तर मग, बाय बाय.